रत्नागिरी जिल्ह्याला सलग 5व्या दिवशी पावसाने चांगलंच झोडपलंय। वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्यामुळे समुद्र चांगलाच खवळलाय। किनारपट्टी भागामध्ये उंच लाटा उसळल्या, त्यामुळे किनारपट्टी भागाला सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलाय। त्याचबरोबर गेले 24 तासात राजापूर आणि खेड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे, तर संगमेश्वर तालुक्यामध्ये सर्वाधिक कमी पाऊस नोंदवला गेलाय। तर समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात लाटा उसळल्यामुळे किनारपट्टी भागामध्ये त्याचा परिणाम सर्वाधिक पाहायला मिळाला। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। रत्नागिरी जिल्ह्याला सलग 5व्या दिवसानं पावसानं चांगलाच झोडपलंय। सध्या आपण आलोय रत्नागिरीच्या भगवती या समुद्र किनाऱ्यावर। अशा पद्धतीनं लाटा ज्या आहेत त्या उसळत आहेत। वादळी वाऱ्यासह पाऊस रत्नागिरीमध्ये धोधो कोसळतोय आणि सलग पावसाचा हा 5वा दिवस आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सलग 5 दिवस पावसानं ते चांगलं झोडपून काढलंय। त्याचबरोबर या पावसामुळे समुद्रामध्ये वादळ झाल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येतं आणि त्यामुळे अशा पद्धतीने समुद्र जो आहे तो खवळलाय। किनारपट्टी भागांना जो आहे तो जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलाय। त्याचबरोबर किनारपट्टी भागांमध्ये कोणी मच्छीमारीसाठी जाऊ नये असं जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय। त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर आणि खेड तालुक्यामध्ये सर्वाधिक पावसाची जी नोंद जी आहे ती झालेली आहे आणि त्याखाली संगमेश्वरमध्ये सर्वाधिक कमी पाऊस जो आहे तो नोंदवला गेलाय। त्यामुळे येत्या 24 तासामध्ये किनारपट्टी भागामध्ये मुसळधार पाऊस पडेल असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय आणि किनारपट्टी भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।